एव्हरीवन, वेलकम टू माय ब्लॉग। आजचा ब्लॉग खास ह्याच्यासाठी आहे कारण का आज आहे 25 डिसेंबर। मेरी क्रिसमस तुम्हा सगळ्यांना। प्लस आज माझ्या आई वडिलांची ॲनिव्हर्सरी सुद्धा आहे। ती सेलिब्रेट करण्यासाठी आम्ही त्यांना एक छोटंसं सरप्राईज देतोय। आम्ही त्यांना घेऊन बाहेर जाणार आहोत आज। सो ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करण्यासाठी माझा भाऊ पूर्ण बँगलोरवरून आलेला आहे। सो हा बघा, अँड ही माझी आत्या सुद्धा आलेली आहे। अँड इथे माझी मम्मी रेडी झालेली आहे। सो दिस इज हर लुक फॉर ॲनिव्हर्सरी। ओके, अँड माझे बाबा रेडी होत आहेत, त्यांना खूप वेळ लागतो रेडी व्हायला। दिस इज माय फादर्स लुक हिअर फॉर हिज ॲनिव्हर्सरी। हा आहे त्यांचा पूर्ण लुक, तुम्ही बघू शकता। ओके, ही इज ऑलवेज टिप टॉप ऑलवेज। अँड हा माझ्या मम्मीचा लुक आहे। सो किती वर्ष झाली तुमच्या लग्नाला? 35 years कंप्लीटेड। सो 35 वर्ष झाली आहेत लग्नाला आणि अजून पुढे खूप आयुष्य आहे। सो अगेन आय विश यू बोथ अ व्हेरी हॅपी ॲनिव्हर्सरी टू यू। अँड आता मी त्यांना बाहेर जातोय फिरायला घेऊन। लेट्स सी, तुम्ही आमच्यासोबत अशी जॉईन राहा। मग आम्ही अंगण रेस्टॉरंटमध्ये गेलेलो। आमच्या इकडे पनवेलमध्ये हे रेस्टॉरंट आहे, खूप छान आहे। खूप सुंदर असं डेकोरेशन इकडे केलेलं होतं, क्रिसमसचं क्रिसमस ट्री बनवलेलं। आणि आहोत अंगणमध्ये। अँड माझ्या पेरेंट्सचा सरप्राईज देण्यासाठी इकडे जाधव आले आहेत। हाय करा जाधव। आणि इकडे माझ्या सासूबाई आई हाय करा आल्या आहेत। आणि लेट्स सी, आता आम्ही काहीतरी ऑर्डर करतोय डिनरसाठी। आम्ही पहिली सुरुवात हॉट अँड सॉर सूपने केली। थंडीमध्ये सूप पिण्याची मजाच वेगळी असते। स्टार्टर्ससाठी आम्ही ऑर्डर केलेलं होतं चिकन क्रिस्पी, पहाडी कबाब आणि चिकन तंदुरी। नंतर ह्यांनी मॉकटेल्स ऑर्डर केलेले होते। मेन कोर्समध्ये पण छान असं कोळंबी रस्सा, चिकन लपेटा अँड रोटी। ॲनिव्हर्सरीचा आम्ही एक छोटा केक आणलेला, असा सुंदर असा। माझ्या भावाचा सुद्धा 2 दिवस आधी बड्डे झालेला, तो बँगलोरमध्ये असल्यामुळे आम्हाला करता नाही आला। मग आम्ही इथे छोटंसं त्याचं सुद्धा सेलिब्रेशन केलं। मस्त दोन्ही बड्डे केले, बाय बाय म्हटलं आणि खूप वेळानंतर आम्ही सगळी फॅमिली एकत्र आलेलो होतो आणि खुश होते सगळेजण। असं आमचं छान सेलिब्रेशन झालं। थँक्यू फॉर वॉचिंग द व्लॉग।